श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. उद्या आहे पुत्रदा एकादशी. नावातच आहे बघा, पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी. आजकाल आपण ऐकतो नातेवाईक किंवा मैत्रिणी होण्यासाठी खूप प्रयत्न सुरू असतात. खूप डॉक्टर्स, खूप ट्रीटमेंट घेतले जातात. 5 वर्ष, 6 वर्ष किंवा 10 वर्ष उलटून जातात. तरी आई होण्याचं सुख मिळत नाही. त्यामुळे खूप टेन्शन आणि फ्रस्ट्रेशन येते. डॉक्टरांच्या ट्रीटमेंट नक्कीच करायच्या आहेत. सायंटिफिक गोष्टी चालूच ठेवायच्या आहेत. तो त्याला अध्यात्माची जोड हवी. आपली सेवा कधीही वाया जात नाही. उद्याच्या एकादशीला तुम्ही सेवा केली तर संतान प्राप्तीचे सुख मिळतेच. शिवाय मुलांचे आरोग्य टिकून राहते आणि त्यांना दीर्घायू लाभते. ज्यांना मुलबाळ आहे त्यांनी सुद्धा मुलाच्या आरोग्यासाठी उद्याची एकादशीची सेवा करा. नक्की आवर्जून करायची आहे. ज्यांना मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यांना ही सेवा करता येणार नाही. प्रत्येक स्त्रीला स्वतःचे दिवस माहीत असतात. 3 दिवस किंवा 4 दिवस. तुमचे 3 दिवस व्यवस्थित संपले तर 4थ्या दिवशी केस धुवून तुम्ही ही सेवा करू शकता. 4 दिवस मासिक धर्म असेल तर 5व्या दिवशी केस धुवून तुम्ही ही सेवा करू शकता. मासिक धर्म नसतानाच ही सेवा करायची आणि सुतक असेल तर करूच शकत नाही. अशा वेळी पुढच्या एकादशीला करावी. पुत्रदा एकादशी वर्षातून 2दा येते. एकादशीच्या दिवशीची तयारी काय करायची? सकाळी लवकर उठायचे आहे. देवांना छान अंघोळ घालायची आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. ही सेवा प्रामुख्याने बाळकृष्णाची आहे. आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असावी. घर लहान मुलांच्या आनंदाने भरावे म्हणून बाळकृष्णाची सेवा करायची. किंवा विष्णू, महादेव, विठ्ठल, रुक्मिणीची सुद्धा मूर्ती चालेल. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा. पुरुष सूक्ताचा पाठ करायचा. श्री सूक्त वाचायचे किंवा ऐकायचे. हे सर्व नित्यसेवा पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. विज्ञानासोबत अध्यात्माची जोड घ्या. मनापासून केलेली 1 मिनिटाची सेवा कधीही वाया जात नाही. त्याचे फळ नक्कीच मिळते. ज्यांना मुलबाळ हवे आहे किंवा मुलगी आहे किंवा मुलगा हवा आहे त्या सर्वांनी ही सेवा नक्की करायची आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात जावे. दत्ताच्या किंवा विष्णूच्या मंदिरात जावे. तेथे नारळ आणि खडीसाखर अर्पण करावी. देवाला हात जोडून प्रार्थना करावी. देवा, मी ही सेवा सुरू करत आहे. माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझ्या सर्व अडचणी दूर करा. 14 दिवसाची ही मुख्य सेवा आहे. त्याची पद्धत आपण जाणून घेऊया. पहिल्या दिवशी शक्यतोवर नवरा बायको दोघांनी मिळून ही सेवा सुरू करावी. मिस्टर बाहेरगावी असतील तर शक्य नसेल तर स्त्री एकटीने केली तरीही चालेल. ही एकूण 14 दिवसांची सेवा आहे. दोघांनी मिळून 14 दिवस केली तर उत्तम. नाही जमले तर पहिल्या दिवशी दोघांनी करावी. पुढचे दिवस स्त्रीने एकटीने केली तरी सुद्धा चालते. सर्वप्रथम एकदा स्वामी स्तवन म्हणावे. हे पहिल्या दिवशीच म्हणायचे आहे. त्यानंतर तांब्याच्या तमानामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. त्यावर गळकी किंवा अभिषेक पात्र ठेवावे. थेंब थेंब पाणी मूर्तीवर पडत असताना 108 वेळा संतान गोपाळ मंत्र म्हणावा. देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वमः शरणगता. यानंतर 108 वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा. त्यानंतर 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणावे. नित्यसेवेच्या पुस्तकात हे आहे. त्यानंतर 1 वेळा श्रीसूक्त म्हणावे आणि श्रीसूक्ताची फलश्रुती म्हणावी. फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही. शेवटी 1 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणावे. संपूर्ण सेवेला अर्धा ते पाऊण तास लागतो. अभिषेक केलेले तीर्थ नवरा बायको दोघांनी मिळून प्यावे. स्वामी स्तवन फक्त पहिल्या दिवशी म्हणायचे. बाकी मंत्र आणि स्तोत्र रोज म्हणायची. ही सेवा सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी करावी. खूप रात्री 10 वाजता करू नका. संतान गोपाळ स्तोत्र सुद्धा नक्की ऐका. 14 दिवसाचे हे कडक नियम पण पाळा. मांसाहार कटाक्षाने टाळा. दोघांनीही मांसाहार करू नये. नवऱ्याला जमत नसेल तर स्त्रीने स्वतः हा नियम काटेकोरपणे पाळावा. ब्रह्मचार्याचे पालन फक्त एकादशीच्या दिवशी करावे. कारण आपण संतान प्राप्तीसाठी ही सेवा करतो आहे. दुसऱ्यांच्या घरचे अन्न, परान्न खाऊ नका. आई, बहीण किंवा पत्नीच्या हातचे चालेल. हॉटेल किंवा मेसमध्ये पैसे देऊन खाल्लेले चालेल. पण कोणाचे फुकटचे आणलेले अन्न खाऊ नका. परान्नामुळे सेवेचे फळ मिळत नाही. एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण बघूया. कोणाशी वाद किंवा कटकट करू नका.
घरामध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्या. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. कोणाशी खोटे बोलू नये. मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये. मांसाहार आणि मद्यपान पूर्ण टाळा. आणि महत्त्वाचे म्हणजे या शुभ तिथीला गरजूंना अन्नदान नक्की करा. श्रावण महिना आणि एकादशीचा योग हा दान केल्याने पितरांचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. पुत्रदा एकादशीला सांगितल्याप्रमाणे नक्की सेवा करा. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.